प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव आणि आनंदित ठेव. आजचा संदेश तुमचं जीवन बदलून देईल येशूच्या कृपेने. म्हणून शेवटपर्यंत हा संदेश तुम्ही ऐका. येशू ख्रिस्त तुमच्यावर खूप प्रेम करतो. येशू ख्रिस्त तुमचं जीवन बदलू इच्छितो. येशू ख्रिस्त तुमची परिस्थिती बदलू इच्छितो. येशू ख्रिस्त तुमचं जीवन स्थिर करू इच्छितो. येशू ख्रिस्त तुमचं जीवन पूर्ववत करू इच्छितो. प्रियानो, आज जर तुम्ही नैराश्यामध्ये असाल, आज जर तुम्ही हताश झालेले असाल, आज जर तुम्ही दुःखी असाल, प्रियानो, तुम्हाला निराश होण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला दुःखी होण्याची आवश्यकता नाही आहे. आनंदी व्हा, कारण येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय पिता आपल्या बरोबर आहे आणि तो आपल्यावर खूप प्रेम करतो. आणि तेच आज आपण शिकणार आहोत. त्याची इच्छा आहे की आपण जीवन आनंदात जगावं. त्याची इच्छा ही नाही की आपण जीवन दुःखामध्ये नैराश्यामध्ये जगावं. त्याची इच्छा आहे की आपण आपलं जीवन आनंदात जगावं. कारण योहान 10:10 म्हणतं, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. येशू ख्रिस्त आला आहे आपल्याला जीवन देण्यासाठी. येशू ख्रिस्त आलेला आहे आपली परिस्थिती बदलण्यासाठी, आपल्या जीवनात आनंद भरण्यासाठी. म्हणून प्रियानो, आज जर तुम्ही दुःखी असाल, आजारामुळे तुम्ही हताश झाले असाल, जर कुठली नोकरी नसेल, तुमचा व्यवसाय नीट चालला नसेल, तुमच्या परिवारामध्ये भांडणं असतील, प्रियानो, आजचा दिवस हा तुमचा दिवस आहे. पवित्र शास्त्र स्तोत्रसंहिता 107:20 मध्ये म्हणतो की तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. इथं काय म्हटलेलं आहे? तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो. प्रियानो, जेव्हा आपण देवाचं वचनावर मनन करतो, आपण जेव्हा देवाचे वचन ऐकतो, तिथं म्हटलेलं आहे की आपल्याला आरोग्य प्राप्त होतं, नाशापासून आपला बचाव होतो. म्हणून खूप आवश्यक आहे की देवाचं वचन वाचणे, देवाचं वचन ऐकणे. कारण देवाचं वचन तुमची परिस्थिती बदलू शकतो. देवाचं वचन तुमच्या जीवनात आनंद, तुमच्या जीवनात आशा निर्माण करू शकतो. कारण पवित्र शास्त्र म्हणतं योहान 1:1 मध्ये, प्रारंभ शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. जे आपण वचन वाचतो ते देवाचे वचन आहेत, ते देव आहेत. इथं म्हटलेलं आहे शब्द देव होता. प्रियानो, म्हणून खूप आवश्यक आहे की देवाचं वचन वाचणे व त्यावर मनन करणे. आपली परिस्थिती देवाचं वचनामुळे बदलून जाते. आता आपण जाऊया लुकाचं शुभवर्तमान अध्याय 7. नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफरनहूमास गेला. तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता. प्रियानो, लूक 7 मध्ये काय झालं? आता ह्याच्यावरून आपल्याला समजून येतं की येशू ख्रिस्त कफरनहूमास गेला होता. कारण तिथे एक शताधिपतीचा एक दास होता, तो खूप आजारी होता आणि तो मरणाला टेकलेला होता. पण येशू ख्रिस्ताने त्याला बरे केले. येशू ख्रिस्त तिथे गेला नाही, पण येशू ख्रिस्ताने आपले वचन तिथे पाठवले आणि तो बरा झाला. पुढे आपण वाचूया. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर गेला. आता कफरनहूम ते नाईन गाव याचं जे अंतर होतं 48 किलोमीटर. 48 किलोमीटर म्हणजे नाईनला जाण्यासाठी 1 किंवा 2 दिवस लागत असे. तर येशू ख्रिस्त चालत कफरनहूममधून तो नाईन गावामध्ये गेला
आणि इथं म्हटलं आहे की त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता, कारण येशू ख्रिस्ताने कफरनहूममध्ये खूप मोठे चमत्कार केलेले होते. आणि म्हणून हे सर्व लोक जे होते ते येशू ख्रिस्ताबरोबर चालत चालत ते नाईन गावामध्ये आले. आता येशू ख्रिस्त जो आहे तो 48 किलोमीटर चालत तो नाईन गावामध्ये का आला? आणि नाईन गाव जे आहे ते वरती होतं आणि जे कफरनहूम गाव जे होतं ते खाली होतं. म्हणजे नाईन गावामध्ये जाण्यासाठी वर मोठी चढण होती. तो एवढं कष्ट करून येशू ख्रिस्त नाईन गावामध्ये आला होता. का आला होता हे आपल्याला समजेल, कारण येशू ख्रिस्त कुठे पण जातो, येशू ख्रिस्ताचं एक उद्दिष्ट असतं. जसं तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त शमोरोनी स्त्रीला वाचवण्यासाठी, तिला तारण प्राप्ती करून देण्यासाठी येशू ख्रिस्त शमोरोन या गावी आला होता. आता यहुदी लोक जे होते ते कधीही शमरोनी गाव या गावामध्ये ते जात नसे, कारण यहुदी लोक जे होते ते शमरोन लोकांना ते अन्य जातीचे मानायचे. त्यामुळं कधी यहुदी लोक त्या गावी जात नसे. पण येशू ख्रिस्त त्या गावी गेला. येशू ख्रिस्त त्या शमरोनी स्त्रीसाठी गेला, कारण येशू ख्रिस्ताला त्या स्त्रीचं जीवन बदलायचं होतं. येशू ख्रिस्ताला तिच्या जीवनात तारण प्राप्त करून द्यायचं होतं. आणि तसंच झालं, ती बदलली, तिला तारण प्राप्त झालं आणि तिच्याद्वारे संपूर्ण गावाला तारण प्राप्त झालं. म्हणून येशू ख्रिस्त कुठे पण जातो, येशू ख्रिस्ताचं एक उद्दिष्ट असतं. आपण आता पुढे बघूया काय उद्दिष्ट आहे. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपला आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावाचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. जसं मी तुम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्त का इथं आलेला होता. येशू ख्रिस्त आला होता ह्या विधवेसाठी, येशू ख्रिस्त आला होता ह्या आईसाठी. हा योगायोग नव्हता, ही येशू ख्रिस्ताची योजना होती. कारण येशू ख्रिस्ताला माहित होतं की कोणीतरी दुःखामध्ये आहे, कुठली तरी आई दुःखामध्ये आहे, कुठला तरी परिवार दुःखामध्ये आहे. हे येशू ख्रिस्ताला माहित होतं. म्हणून येशू ख्रिस्त जो आहे तो 48 किलोमीटर चालत वर चालत तो जो आहे त्या या गावी गेला होता. हा योगायोग नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कोणी येशू ख्रिस्ताला ह्या जागी बोलवलं नव्हतं. या विधवेने, या आईने किंवा कोणीही येशू ख्रिस्ताला बोलवलं नव्हतं इकडं. येशू ख्रिस्त स्वतःहून आला होता. जेव्हा त्याचा मित्र लाजार हा खूप आजारी होता आणि तेव्हा त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला, तर तेव्हा लोक आले होते येशू ख्रिस्ताकडे, त्याला बोलवणं पाठवलं होतं. जेव्हा यावेळेसची जी मुलगी होती, जेव्हा ती मेली होती, तर तेव्हा पण येशू ख्रिस्ताला बोलवणं पाठवलं होतं. पण इथे येशू ख्रिस्ताला बोलवणं पाठवलं नव्हतं, पण येशू ख्रिस्त स्वतःहून तो तिकडं आलेला होता. कारण येशू ख्रिस्ताला या आईचा जो आहे कळवळा आला. आता इथं पवित्र शास्त्र म्हणतं की ही जी आई होती, ही आई एक विधवा होती आणि त्या विधवेचा एकुलता एक मुलगा होता. म्हणजे पहिलं या स्त्रीचा जो पती होता, ते पती तिने गमावला. किती मोठ्या दुःखातून ती गेली आणि पती गेल्यावर तिची जी आशा होती ती फक्त ह्या मुलावर होती. तिचा जो आधार होता फक्त या मुलावर होता. पण आता तो पण हे जग सोडून निघून गेला. किती दुःखाचे डोंगर या आईवर कोसळले. आणि म्हणून येशू ख्रिस्त तिथे आलेला होता. प्रियानो, जर तुम्ही अशा परिस्थितीतून जात असाल, ज्या परिस्थितीतून ही जी विधवा चालली होती, पहिला तिने तिचा पती गमावला, नंतर आता तिचा एकुलता एक मुलगा गमावला. हा जो मुलगा होता तिचा एक आधार होता, तो सर्व काय होता. पण आता तो पण ह्या जगातून निघून गेला. आता ती या जगात एकटी राहिली. किती दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला. एक दुःख गेलं, दुसरं दुःख आलं. प्रियानो, जर तुम्ही अशा परिस्थितीतून जात असाल तर तुम्हाला आज निराश व्हायची आवश्यकता नाहीये, कारण येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे.
आता ही जी आई होती, ह्या आईने येशू ख्रिस्ताकडे बोलवलं, पाठवलं नाही, पण तरी देखील येशू ख्रिस्त तिथं आला होता. जिथं दुःख असतं, जिथं आशा नसती, जिथं लोक संकटातून चाललेले असतात, जिथं निराशा असती, तिथं येशू ख्रिस्त जो आहे तो स्वतःहून पोचतो. येशू ख्रिस्त शिमोन स्त्रीकडे गेला होता. कोणी तिथं बोलवलं नव्हतं येशू ख्रिस्ताला, पण येशू ख्रिस्त गेला होता, कारण येशू ख्रिस्ताला माहित होतं की तिच्या जीवनात काय चाललेलं होतं. ती नरकाच्या वाट्यावर होती. आणि इथं पण असं झालं, येशू ख्रिस्ताला माहित होतं की ही जी स्त्री जी आहे, ही जी विधवा जी आहे, ही दुःखातून चाललेली आहे, तिचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे, तिचा एकुलता एक मुलगा गेलेला आहे. म्हणून येशू ख्रिस्त जो आहे तिथं आलेला होता, तिचं जीवन बदलण्यासाठी, तिची परिस्थिती बदलण्यासाठी. पुढे वाचूया. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नकोस. काय येशू ख्रिस्त तिथं आला होता? कारण येशू ख्रिस्ताला तिचा कळवळा आला, म्हणून तिथे येशू ख्रिस्त होता. आणि येशू ख्रिस्त तिला म्हणाला, तू रडू नकोस. प्रियानो, येशू ख्रिस्त आज तुम्हाला सांगत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, तू रडू नकोस. तुला रडायची आवश्यकता नाहीये. वर्षानुवर्ष आजारामुळे तू त्रासलेली आहेस, पण तू रडू नकोस. मी आलेलो आहे. प्रियानो, आज पुष्कळ जण रडतायत. बाहेरून ते आनंदी दाखवत असतील स्वतःला, पण आतून ते रडतायत. त्यांच्या परिस्थितीमुळे ते रडतायत, त्यांच्या आजारामुळे ते रडतायत, त्यांच्या परिवारामुळे ते रडतायत. पण प्रियानो, तुम्हाला रडण्याची आवश्यकता नाहीये. येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही रडू नका, मी आहे. येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे आणि येशू ख्रिस्त तुमची परिस्थिती बदलू इच्छितो. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नकोस. येशू ख्रिस्ताला फक्त तिचा कळवळा नाही आला, तर येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य आहे तिची परिस्थिती बदलण्याची. प्रियानो, पुष्कळ लोक जेव्हा आपण अशा परिस्थितीत जातो तर आपल्याला ते सांत्वना देतात. ते आपल्याला म्हणतात, रडू नकोस. ते आपल्याला म्हणतात, धीर धर. ते आपल्याला म्हणतात, खंबीर हो. पण ते मनुष्य आपलं जीवन बदलू शकत नाही, मनुष्य आपली परिस्थिती बदलू शकत नाही. म्हणून पवित्र शास्त्र म्हणतो, शापित आहे जो व्यक्ती तो मनुष्यावर निर्भर करतो, तो जो मनुष्यावर अवलंबून असतो. प्रियानो, येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य आहे आपली परिस्थिती बदलण्याची. पुढे बघूया काय झालं ते. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. आता येशू ख्रिस्त जो मुलगा मेलेला होता, ज्याची सर्व तयारी कब्रस्तानमध्ये झालेली होती, त्याला सर्वजण त्या कब्रस्तानमध्ये घेऊन चाललेले होते. येशू ख्रिस्त म्हणतो, मुला, तू आता उठ. येशू ख्रिस्त तुम्हाला आज हा प्रश्न करतोय, मुला, उठ आता. खूप झालं त्या आजारामध्ये तडपणं, खूप झालं त्या आजारामध्ये जीवन जगणं, खूप झालं त्या नैराश्यामध्ये जीवन जगणं, खूप झालं त्या दुःखामध्ये जीवन जगणं, खूप झालं त्या गरिबीमध्ये जीवन जगणं. उठ आता, उठ. येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतोय, उठ. प्रियानो, जर आज तुम्ही जर निराश झालेला, उठा. येशू ख्रिस्त म्हणतोय, उठ. मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला. आता जो मुलगा मेलेला होता, 3-4 तास झाले असतील तो मेलेला होता, तो आता उठून बसला आणि तो काय करू लागला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. येशू ख्रिस्ताने जे आहे त्याच्या आईचं जीवन पूर्वत केलं. येशू ख्रिस्ताने जे आहे तिच्या आईचं जीवन वाचवलं. तिच्या जीवनात वापस तो आनंद येशू ख्रिस्ताने आणून दिला. तिचा मुलगा येशू ख्रिस्ताने जो आहे तो परत केला. किती आनंदित झाली असावी. पहिले किती दुःख होती. पती गेला, आता मुलगा गेला होता, पण आता जो आहे तो मुलगा वापस आलेला आहे. किती आनंदित झाले असेल. किती मोठा चमत्कार होता. आणि म्हणून येशू ख्रिस्त आला होता. 48 किलोमीटर चालत तो आलेला होता या जागी. कारण तिला माहित होतं कुठली तरी आई आज दुःखी आहे, कुठली तरी आई आज निराशा आहे.
कुठल्या तरी आईचा परिवार जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे, ती एकाएकी पडलेली आहे. म्हणून येशू ख्रिस्त तिथं आलेला होता. येशू ख्रिस्ताला तिचा कळवळा आला आणि येशू ख्रिस्ताने जे आहे तिचा मुलगा तिला वापस केला. येशू ख्रिस्त आपलं जीवन स्थिर करू इच्छितो. जे काही जीवनात आपल्यात गेलेलं आहे, पापामुळे जे काही जीवन आपलं उद्ध्वस्त झालेलं आहे, त्या सर्व गोष्टी येशू ख्रिस्त वापस देऊ इच्छितो. येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आनंद आणू इच्छितो. आपलं जीवन, आपलं परिस्थिती बदलू इच्छितो. त्याची इच्छा नाही की आपण जीवन दुःखामध्ये जगावं, त्याची इच्छा आहे की आपण जीवन आनंदाने जगावं. त्यासाठीच तो या जगात आला. त्यासाठीच त्याने आपल्यासाठी कुसावर जे आहे आपले प्राण दिले, त्याने रक्त सांडलं. किती तो आपल्यावर प्रेम करतो. त्याने आपल्यासाठी रक्त सांडलेलं आहे, आपल्यासाठी जीवन दिलेलं आहे. का तो आपली परिस्थिती बदलू शकत नाही? म्हणून आनंदी असा, कारण येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे, तो आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, येशू ख्रिस्त इथं कोणी बोलवलं नव्हतं. येशू ख्रिस्त स्वतःहून आला होता. एक भविष्यवाणी दिलेली गेली होती आणि ती भविष्यवाणीचा वापस उल्लेख रोमकराचे पत्र अध्याय 10 आणि वचन 20 मध्ये झालेला आहे. तिथं पवित्र शास्त्र म्हणतं, जे माझा शोध करत नसत त्यांना मी पावलो. प्रियानो, जेव्हा आपल्या येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला माहीत नव्हतं, जेव्हा आपलं तारण झालं नव्हतं, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या बरोबर नव्हतं, तरी तेव्हा येशू ख्रिस्त आपल्या बरोबर होता. जेव्हा आपण कठीण परिस्थितीतून जात होतो, जेव्हा असं होतं की कधी पण काय पण होऊ शकतं, तेव्हा येशू ख्रिस्त आपल्या बरोबर होता आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला त्या परिस्थितीतून काढलं बाहेर. पुष्कळ वेळा माझ्या जीवनात असं झालं. जेव्हा मी येशू ख्रिस्ताच्या बरोबर संगतीमध्ये नव्हतं, तरी देखील येशू ख्रिस्ताने मला पुष्कळ गोष्टीपासून वाचवलेलं आहे. प्रियानो, तुम्हाला पण वाचवलेलं आहे. जेव्हा तुम्हाला काहीच माहित नव्हतं येशू ख्रिस्ताबद्दल, तेव्हा देखील येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर होता. येशू ख्रिस्ताने तुम्हाला त्या ॲक्सिडेंटमधून वाचवलं. येशू ख्रिस्ताने तुम्हाला त्या आजारापासून वाचवलं. येशू ख्रिस्ताने तुम्हाला मरणापासून वाचवलं. आता तुम्ही ते विसरून गेला असाल, किंवा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुम्ही खूप लकी आहात. प्रियानो, लकी वगैरे हा शब्द नसतो बायबलमध्ये. ही देवाची योजना होती. देव तुमच्याबरोबर होता. तुम्ही लकी नव्हता, देव तुमच्याबरोबर होता आणि म्हणून तुम्ही वाचला. म्हणून आजपर्यंत तुम्ही जिवंत आहात. पुष्कळ लोक म्हणतात की कोविड पासून मी वाचलो, मी खूप लकी होतो. लकी नव्हता, देव तुमच्या बरोबर होता म्हणून तुम्ही वाचला. तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरवत म्हणाले, आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आलेला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतलेली आहे. येशू ख्रिस्ताने तुमची भेट घेतलेली आहे. तुम्हाला माहित आहे कधी येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात आलेला होता? जेव्हा मी माझं जीवन बघतो, आता मला समजतं की किती वेळा येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनात भेट घेतलेली होती, पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीये, पण मी त्याच्याकडे पाहिलं नाहीये. प्रियानो, येशू ख्रिस्ताने तुमच्या जीवनात पुष्कळ वेळा भेट घेतलेली आहे. पुष्कळ वेळा तुम्हाला ॲक्सिडेंटमधून वाचवलं, आजारापासून वाचवलं, मरणापासून वाचवलं, पण आपण ती भेट ओळखली नाहीये. इथं लोकांनी म्हटलं, देवाने आपल्या लोकांची भेट घेतलेली आहे. यिर्मया 33:3, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. इथं पवित्र शास्त्र काय म्हणतो, मला हाक मार, मी तुला उत्तर देईल. प्रियानो, आपण हाक मारत नाही. आपण हाक मारतो ती माणसाकडे, आपण हाक मारतो या जगातील गोष्टीकडे, आपण देवाकडे हाक मारत नाही. कारण आपला देवा विश्वास नसतो. आपल्याला वाटत नाही की देव माझी परिस्थिती बदलू शकेल. आपल्याला वाटतं की माणसं माझी परिस्थिती बदलतील.
इथं म्हटलं आहे, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. प्रियानो, ही जी स्त्री जी होती, ही जी आई जी होती, तिने हाक नव्हती मारली तरी तिथे येशू ख्रिस्त गेला होता. पण जर तुम्ही हाक माराल तर काय होईल हे तुम्ही विचार करा. प्रियानो, खूप आवश्यक आहे, आपलं तारण होणं खूप आवश्यक आहे. काय येशू ख्रिस्तानी जे आहे, येशू ख्रिस्तानी तिच्या मुलाला मरणातून वापस आणलं का? कारण येशू ख्रिस्ताला वाटतं की त्यांचं तारण व्हावं, त्यांना समजावं की देव आहे, देव जिवंत देव आहे. प्रियानो, खूप आवश्यक आहे. आपल्या जीवनात चमत्कार होतात का? होतात कारण आपलं तारण होण्यासाठी. जर आपलं तारण झालं नसेल, पवित्र शास्त्र म्हणतं रोमकराशी पत्र 10:10 मध्ये, कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. काय म्हटलंय? जो मुखाने कबूल करतो येशू ख्रिस्त हा देव आहे, त्याचे तारण होते. खूप आवश्यक आहे तुमचं तारण होणं. येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला निराश होण्याची आवश्यकता नाहीये. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो यावेळेस. तू महान परमेश्वर आहेस, तू महान देव आहेस. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.